नमस्कार. आज मी तुम्हाला पालक आणि सोया ग्रॅन्युल्सचा वापर करून छान आपल्याला पालक कटलेट बनवायचे आहे. ही रेसिपी एकदम सोपी आहे. आपले घरचेच साहित्य आहे आणि शिवाय कटलेट करताना कुठली काळजी घ्यायची हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. चला तर मग डायरेक्ट आपण रेसिपीला सुरुवातच करूया. आणि मी कटलेटबरोबर खाण्यासाठी मस्त दह्याची चटणी, ती सुद्धा रेसिपी मी सांगणार आहे तुम्हाला. तर इथे मी एक मोठी जुडी पालक स्वच्छ धुवून घेतले. पूर्णपणे पाणी निथळून चाळणीमध्ये ठेवून पंख्याखाली सुकवायला ठेवायचे. पालक चिरायला घ्यायच्या अगोदर 1 कप सोया ग्रॅन्युल्स घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये ना पाणी घालून पाण्याने फक्त याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि काळं पाणी काढून त्याच्यानंतर अर्धा कप पाणी घालून बाकीची पूर्ण तयारी होईपर्यंत 15 ते 20 मिनिट याला भिजवून ठेवूया. सोया भिजवताना नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी वापरलं आहे. आता पालक चिरायला घ्यायचा. पालक एकदम बारीक चिरून घ्यायचा. इथे महत्त्वाचे सांगायचे आहे, पालक स्वच्छ धुतल्याबरोबर लगेच बारीक करायला घेऊ नका. कारण धुतल्याबरोबर पालक बारीक करायला जर घेतला ना तर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहील. तर त्याला पंख्याखाली सुकवणं गरजेचंच आहे. तर इथे मी 1 मोठा कांदा घेतला. तोही सुद्धा चांगला अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचा. 7-8 हिरव्या मिरच्या घेऊन त्यासुद्धा चांगल्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत. इथे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, कारण याच्यामध्ये लाल तिखटाचा सुद्धा वापर होणार आहे. 7-8 लसूण पाकळ्या, आलं घेऊन किसणीने किसून काढायचे. तुमच्याकडे जर पेस्ट असेल तर पेस्ट घाला. सोयाबीन पूर्वतयारी होईपर्यंत चांगला भिजून गेला आहे. आता पूर्णपणे सोयाबीनमधले पाणी चांगले निथळून काढायचे. जेवढे निथळून काढता येतील तेवढं पूर्णपणे पाणी निथळून काढा. सोयाबीन पूर्णपणे अशा प्रकारे कोरडा झाला पाहिजे, अशा प्रकारे पाणी निथळून घ्या. हा वाटाणा जो मी जारमध्ये घातला आहे ना, तो कच्चाच आहे, शिजवलेला नाही. याला फक्त मी जारमध्ये घालून अशा प्रकारे बारीक करून घेतला. आणि 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत. त्याला मोठ्या होलच्या साहाय्याने किसून घ्यायचे. बटाटे उकडताना 3 शिट्टी झाल्याबरोबर, कुकर थंड झाल्याबरोबर लगेच बटाटे काढून घ्यायचे. थंड पाण्यात टाकून सुद्धा त्याला थंड नाही करायचे. रूम टेम्परेचरवरतीच बटाटे थंड करून घ्या, म्हणजे मस्त सुका बटाटा आपल्याला किसून घेता येतो. चिरून घेतलेला पालकमध्ये आता एक एक करून साहित्य आपण घालून घ्यायचे. हे कटलेट बनविण्यासाठी मी नाही कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार आणि नाही मैद्याचा वापर करणार आहे. तर याच्यामध्ये मी सुरुवातीला 3 चमचे ब्रेड क्रम्स घालून घेतले. आता बारीक चिरून घेतलेले कांदा, हिरव्या मिरच्या, त्याच्याबरोबर कोथिंबीर, आले लसूण किसून घेतलेले सर्व साहित्य घालून घेतल्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची. चवीनुसार मीठ घालून अर्धा चमचा याच्यामध्ये आमचूर पावडर घालून घ्यायची. आता घातलेले सर्व साहित्य एकत्रित करून चांगले मिक्स करून एकजीव करून घेऊया. कांदा घातल्यामुळे थोडासा ओलावा येतोच. तर आता याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला ब्रेड क्रम्स घालून घ्यायचे आहे. 2 चमचे ब्रेड क्रम्स घालून घेतले. पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊया. आता ब्रेड क्रम्स घातल्यामुळे याच्यामध्ये वरतून मी चण्याचं पीठ घालणार आहे. पण चण्याचे पीठ जर नाही ना घातले तर ब्रेड क्रम्समुळे तेल जरा जास्त लागते. तर चण्याचे पीठ घातल्यामुळे कटलेट जास्त तेल पिणार नाही. आणि चण्याचे पीठ घातल्यामुळे घट्टपणा तर येतोच, पण चवीला सुद्धा कटलेट खूप छान लागतात. आता कटलेट बनविण्यासाठी सर्व जिन्नस आपले व्यवस्थित झाले आहे मिक्स करून. कटलेट करायच्या अगोदर हातावर थोडे तेल चोळून घ्यायचे. नंतर कटलेट आपल्या आवडीनुसार लहान मोठे किंवा वेगवेगळ्या आकाराचे बनवायचे असेल तसे तुम्ही बनवू शकतात. 2 ते 3 कटलेट झाल्यानंतर हाताला थोडे तेल लावून घेत जा, म्हणजे हाताला चिकटणार नाही. तर अशा प्रकारे सर्व मी कटलेट बनवून घेतले. 2 थाळ्या भरल्या आहेत. आता हे कटलेट मी ताबडतोब लगेच फ्राय करायला नाही घेणार, कारण ही माझी आदल्या दिवशीची रात्रीची तयारी आहे सकाळसाठी. तर कटलेट मी बनवून ठेवले. त्याच्यावर थाळी ठेवून
मी रात्रभर याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. म्हणजे कसे सकाळी मुलांना डब्यात द्यायला पटकन फ्राय करून देता येतात. या कटलेटसाठी आहे ना मस्त दह्याची चटणी करायची. इथे पण तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या. तर मी 4-5 लसूण पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या, पाव इंच आल्याचा तुकडा, थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर. चटणी आपल्याला हिरवी बनवायची आहे आणि याच्यात सर्वात महत्त्वाचे 1 चमचा दही, थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. दही असल्यामुळे याच्यामध्ये पाणी घालायची काहीच गरज नाही. मस्तपैकी अशी पातळ चटणी तयार होते. चटणी मी दुसऱ्या दिवशी बनविली. आता कटलेट तळायला घेऊया. कटलेट तुम्हाला डीप फ्राय करायचे असेल तर डीप फ्राय करा, शॅलो फ्राय करायचं असेल तर शॅलो फ्राय करा. पण मी कटलेट करताना कटलेटचा अर्धा भाग तेलात बुडेल इतपत मी तेल घालून घेतली. कारण याच्यामध्ये आपण सर्व साहित्य कच्चे घालून घेतले आहेत. फक्त बटाटा उकडून घेतलेला होता. आता एक बाजू छान अशी खरपूस फ्राय झाल्यानंतर दुसरी बाजू मस्तपैकी अशाच प्रकारे फ्राय करून घ्यायची. थोडा वेळ द्या. मंद आचेवरती मस्तपैकी दोन्ही बाजूनी कटलेट छान असे फ्राय करून घ्यायचे. कटलेटच्या निमित्तानं का होईना पालक आणि सोया मुलांच्या पोटात जातो आणि मुलं आवडीने खातात. मुले जर का तिखट खात असतील तर चटणी द्या, नाहीतर सॉसबरोबर मुले आवडीने कटलेट खातात. कटलेट आता पूर्णपणे फ्राय झाल्यानंतर पूर्णपणे तेल निथळून घ्यायचे आणि आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. मुलांच्या डब्याबरोबर मोठ्या माणसांची सुद्धा नाश्त्याची सोय होते. शिल्लक राहिलेले कटलेटसुद्धा मी आता अशा प्रकारे फ्राय करून घेते. जरी हे कटलेट आपण तेलामध्ये फ्राय केले असतील तर याच्यातले तेल आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचे आहे. ते कसे तुम्हाला पुढे दाखवते मी. इथे मी तवा चांगला गरम करायला ठेवला होता आणि मंद आचेवरती सर्व कटलेट असे तव्यावर घालून घ्यायचे. पूर्णपणे जे काय शिल्लक असेल तेल ते पूर्णपणे तव्यावर उतरून येते. माझे आवर्जून सांगणे आहे, या कटलेटसाठी ना तुम्ही अशी दह्याची चटणी बनवा. टेस्ट खूप भारी येते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. मला मी कटलेट तोडून दाखवते. हे बघा आतून पण मस्त फ्राय झाले आहे. रेसिपी आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.